परफेक्ट असा मेदूवडा बनवण्यासाठी 1 ग्लास भरून मी उडदाची डाळ घेतलेली आहे. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून आपल्याला ही 5 ते 6 तास छान भिजवून घ्यायची आणि कमीत कमी पाणी टाकून आपल्याला ही छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे. तर वाटताना यामध्ये मिरची आणि आलं टाकून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण वाटून झालेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून 6 ते 7 मिनिटं छान असं या पद्धतीने पीठ फेटून घ्यायचं आहे. तर वाटीमध्ये थोडासा ड्रॉप टाकून बघायचा आहे. अगदी पीठ छान तरंगलं की आपलं पीठ तयार आहे. आता इथं एका फुलपात्राला ओलं फडकड लावून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि पाण्याचा हात लावून छान असं वडे थापून घ्यायचे आहेत आणि हा वडा तेलामध्ये आपल्याला छान असा सोडून घ्यायचा आहे. या नवीन पद्धतीने हे वडे एकदा जरूर करून बघा. खूप छान असे वडे तयार होतात. तर दोन्ही बाजूने छान खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत वाटून घ्यायचं आहे. सुकं खोबऱ्याची चटणी वाटायची आहे. तर सुकं खोबरं घेतलेलं आहे. यामध्ये मिरची, डाळवं, त्यानंतर शेंगदाण्याचं कूट, आलं लसणाची पेस्ट टाकून छान वाटून घ्यायचं. यामध्ये जिरं आणि मीठ टाकून छान वाटून घ्यायचं आहे. चटणी इथं तयार झालेली आहे. मेदूवडे देखील तयार झालेले आहेत. या पद्धतीने हे मेदूवडे एकदा नक्की करून बघा.